मी काही संख्या लिहितेय त्या वाचायच्यात हां. 64, 175, 80, 209. ही जी 64 संख्या आहे यातला एकक स्थानचा अंक कोणता आहे? तर एकक स्थानचा अंक आहे 4 आणि दशक स्थानचा अंक आहे 6. या 175 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? एकक स्थानचा अंक आहे 5, दशक स्थानचा अंक आहे 7 आणि शतक स्थानचा अंक आहे 1. या 80 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 80 मध्ये एकक स्थानचा अंक आहे 0 आणि हा 8 आहे दशक स्थानचा अंक. या 209 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? एकक स्थानी आहेत 9, दशक स्थानी आहेत 0, शतक स्थानी आहेत 2. आता आपल्याला या संख्यांमध्ये समसंख्या कोणती आणि विषम संख्या कोणती हे ओळखायचं आहे. समसंख्या आणि विषम संख्या जर ओळखायची असेल तर आपल्याला एकक स्थानचा अंक माहिती पाहिजे. आता समसंख्या कशी ओळखायची? तर संख्येच्या कोणतीही संख्या तुम्हाला दिलेली असेल तर त्या संख्येच्या एकक स्थानी, म्हणून मी मगाशी तुम्हाला प्रत्येकाचं एकक स्थान विचारलं हो की नाही, संख्येच्या एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 आणि 8. बघा लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. बेचा पाढा आहे बघा, बे एके बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8 आणि सुरुवातीला फक्त 0. तर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 कुठं पाहिजेत? पण एकक स्थानी, एककाच्या घरात पाहिजेत. एककाच्या घरात कुठले अंक पाहिजेत? 0, 2, 4, 6, 8. हे जर अंक एककाच्या घरात असतील तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात. काय म्हणतात? समसंख्या. उदाहरणार्थ बघा आता, हे किती आहेत? 74, हो की नाही? तर आता आपल्याला कुठलं घर बघायचंय, कुठलं स्थान बघायचंय? एकक स्थान. मग या 74 मध्ये एकक स्थानी किती आहेत? एकक स्थानी आहेत 4. मग दशक स्थानी किती आहेत याचा विचार करायचा नाही, फक्त एकक स्थान बघायचं. एकक स्थानी 4 आहेत. मग आता आपण पाहिलंच आहे की समसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक पाहिजेत? 0, 2, 4, 6 आणि 8. मग याच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे, म्हणून ही पूर्ण 74 ही संख्या सम आहे. अजून एक पाहूया. ही संख्या किती आहे? 376. 376. आता याच्यामध्ये आपल्याला कुठलं स्थान बघायचंय? एकक. एकक स्थानी किती आहेत? 6. म्हणजे ही समसंख्या आहे, कारण समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 म्हणजे ही संख्या समसंख्या आहे. त्यानंतर आणखीन एक पाहूया आपण. हे किती आहेत? 410. 410 मध्ये एकक स्थानी किती आहेत? 410 मध्ये एकक स्थानी आहेत 0. म्हणजे ही सुद्धा 410 ही संख्या समसंख्या आहे. आता विषम संख्या कोणाला म्हणायचं? तर इथे सुद्धा एकक स्थानच पाहायचंय. एकक स्थानी
कोणते अंक आले पाहिजे? आता बरोबर समसंख्येचे अंक सोडून दुसरे. आता समसंख्येमध्ये 0 होता, 0 नंतर 1 नव्हता, मग आता इथे 1 नंतर 2 हा समसंख्येचा आहे, 2 नंतर 3 नंतर 4 हा समसंख्येचा, 4 नंतर 5 नंतर 6 तिकडं समसंख्येमध्ये आहे, 7 आणि 9. विषम संख्या कशी ओळखायची? तर एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आले पाहिजेत. आता उदाहरणार्थ पाहूया. ही संख्या किती आहे? 357. ह्याच्यामध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे? तर एकक स्थानी आहे 7. विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आले पाहिजे आणि इथे 7 हा अंक आलेला आहे, म्हणजे 357 ही संख्या विषम संख्या आहे. त्यानंतर आणखीन एक संख्या पाहूया. 249. 249 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 249 मध्ये एकक स्थानचा अंक आहे 9 आणि 9 हा विषम अंक आहे, म्हणून 249 ही संख्या विषम संख्या आहे. आता आपण पुन्हा एकदा पाहूया. समसंख्या आणि विषम संख्या. समसंख्येच्या एकक स्थानी कोणते अंक पाहिजेत? 0, 2, 4, 6 आणि 8. आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9. आता इथे मी एक संख्या लिहिते. 304. आता 304 ही संख्या समसंख्येच्या गटात लिहायची का विषम संख्येच्या गटात लिहायची? 304 या संख्येच्या एकक स्थानी 4 आहे. एकक स्थानी 4 आहेत आणि आपण पाहिले की समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. त्यामुळे 304 ही संख्या समसंख्या आहे. ती आपण समसंख्येच्या गटात लिहिणार. आता मी आणखीन एक संख्या लिहिते. 275. आता 275 ही संख्या समसंख्येच्या गटात लिहायची का विषम संख्येच्या गटात लिहायची? तर 275 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? 275 मध्ये एकक स्थानचा अंक आहे 5 आणि आपण पाहिलेलं आहे की विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात आणि इथे 5 हा अंक आलेला आहे. त्यामुळे 275 ही संख्या विषम संख्या आहे. आता हे किती आहेत? 190. 190 मध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? एकक स्थानचा अंक आहे 0 आणि समसंख्येच्या एकक स्थानी मी 0 येतो, म्हणून 190 ही संख्या समसंख्या आहे. आता ही संख्या किती आहे? 3567. 3567. तर या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक कोणता आहे? तर 3567 या संख्येमध्ये एकक स्थानचा अंक आहे 7 आणि विषम संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक असतो, म्हणून 3567
3567 ही संख्या विषम संख्या आहे.